लीग 2024 हा क्रीडा सोहळा आपण पाहतात आणि या क्रीडा सोहळ्या दरम्यान ज्या 12 संघांनी पार्टिसिपेट केले त्यांचं सर्वांचं मनापासून आभार, कारण तुम्ही होतात म्हणून जी स्पर्धा चांगल्या रीतीने त्या आखण्यात आली, आयोजित करण्यात आली आणि त्या 12 संघांचे ओनर आहेत त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी त्या सर्वांची आता नावं घेतोय. जीवदानी माऊली ए संघ महेश यादव मॅडी, जीवदानी माऊली बी विजय मिश्रा विजू, बारोंडा माऊली युतिका विशाल गरेल, बारोंडा 11 ऋषी अर्जुन यादव, प्ले बॉयज तेजस्जी कांबळी, जय मल्हार वॉरियर्स मीर अँड अक्षय, हेमंत 11 दुर्वांग मयूर गुजर, श्री समर्थ फोटो स्टुडिओ दीपक पागी आणि ऋतिक पागी, अल्पेश 11 अल्पेशजी कळंबे, सर्वेश 11 ओमकार कासेकर, मयूर 11 सॅम अँड रोहित गाडी आणि मॅट डॅडी 11 अमित धोत्रे आणि प्रथमेश सरवणकर, या सर्वांचं मनापासून आभार. आपण सर्वांनी पुढाकार घेतलात, आपण सर्वांनी या स्पर्धेला यशस्वी करण्याचा जिम्मा उचललात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. PPL फुलपाडा क्रीडा मंडळ आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंच्या वतीनं दिशा दिली आहे. चेंडू एका धाब्यासाठी निघून गेलाय. सामन्याला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू आणि 2 धाबा. राजेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. राजेश युजली जीवदानी माऊली बी मधून खेळतात, आज ॲज अ बॉलर म्हणून त्यांची वडी या संघामध्ये लागली आहे. बीट केलंय ऋतिक पागीला. ऋतिक पागी आणि आकाश साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि राजेशने अतिशय चांगला चेंडू हाताळला. 2 धाबा दापल करतात. मोठा फटका, इतका मोठा अपेक्षित नव्हता. ऋतिक पागी बाबू बाद. डीजे वाल्या तुम्ही वाजव की वाजव वाजव निस्ते डीजे वाला हाय गाना सांग, निस्ते डीजे वाला हाय गाना सांग, एक करणाने सर दुसरं लावल. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. फक्त 2 धाबा आहेत, 4 चेंडू झालेत. सुरुवात खराब आहे टीम श्री समर्थ फोटो स्टुडिओ या संघासाठी आणि या खराब सुरुवातीनंतर त्या संघाच्या धावफलकाला सांभाळण्यासाठी गणेश आलाय. अपकमिंग यंगस्टर प्रतिभावान खेळाडू सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असणार आहे. सिद्धांत वारंग याच संघामध्ये, विजय सामंत याच संघामध्ये. टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी चेंडू निघून जाईल. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावफलकावरती श्री समर्थ फोटो स्टुडिओच्या. पहिलं षटक अतिशय शानदार रीतीने राजेशने हाताळलं. त्यानंतर नवीन षटक हाताळण्यासाठी सूरज चव्हाण गोलंदाजी मार्क वरती येतोय. सिद्धांत वारंग, विजय सामंत, सूरज चव्हाण, सागर राणे, आर्चिस, रोहित गाडी, राजेश आणि मोठी स्टारकास्ट आहे हेमंत 11 मध्ये. कोणत्या प्रकारची कमी वाटत नाहीये, परंतु सगळे स्टार खेळाडू घेऊन कॉम्बिनेशन बसवणं सोपं राहत नाही. पाहूया तिथे कॉम्बिनेशन कशा प्रकारे जुळून येतंय. सूरज गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर सन्मान दिला आकाशने. त्याला माहित आहे या स्टारकास्टला कशा प्रकारे भेदायचंय, कारण तितकीच गहराई श्री समर्थ फोटो स्टुडिओच्या कॅमेरामध्ये सुद्धा आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू फेकलाय. ओहो, अडवला चेंडू, फेकला गेलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. येऊन जाऊन सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, बाबू लवकर बाद का झाला? बाबूला धाबा बनवायच्या होत्या, मोठ्या प्रमाणात त्या धाबा बनवता आलेल्या नाहीयेत. सन्मान दिला, हलक्या हाताने चेंडूला खेळला आकाशने. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आणि एक अनाउन्समेंट करण्यात आली होती. विजय सामंत यांनी सांगितलं होतं या अगोदर कोणताही खेळाडू जर का मद्यपान करून आढळला तर त्याला परमनंटली PPL मधून बॅन केलं जाईल.
ही अनाउन्समेंट होती. कोणताही खेळाडू जो खेळतोय त्याने मद्यपान करायचं नाहीये. जर का खेळताना तो जर का मद्यपान करताना आढळला तर परमनंटली PPL बॅन असेल. मोठा फटका ऑन साइड लाईन टू द गॅप. व्हॉट अ शॉट. भेदून दिला ऑन ड्राईव्हच्या रूपाने सीमारे गप्पार चौकार. थँक्यू चौकार आला. आशेचा किरण जागा झाला आणि अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दापल कधी धावा आहेत 11. शानदार बॅटिंग गणेश, एक प्रतिभावान खेळाडू, अपकमिंग यंगस्टर आणि त्याच्याकडून त्याच खेळायची अपेक्षा आहे. सिंगल साठी चेंडू जातोय. सिंगल आल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा धावपलकावरती श्री समर्थ फोर्टे स्टुडिओ संघाच्या. सिद्धांत वारंग, सिद्धू, नो बॉल. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 13. या मैदानावरती किती धावा कमी आहेत किती धावा जास्त आहेत पहिल्या मॅचने आपल्याला दाखवलंय. 27 चा यशस्वी पाठलाग. 3 ते 4 चेंडू दाखवून केला गेला आणि यावेळेला ऑफ ब्रेक. आतमध्ये येणारा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. बेल्स पडल्यात आणि माघारी परतावं लागते गणेशला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नीलू आलाय आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. वाईडचा इशारा येईल. निलेश सरोज उर्फ नीलू. सरोज म्हटलं की अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक मोठं वादळ जे सध्याच्या घडीला महाराष्ट्रभर घुमतंय नाव आहे सुरेश सरोज कुडा. आणि इथे मात्र आपला निलेश सरोज म्हणजे नीलू आहे तो जीवदानी माऊलीचा नीलू. तो बॅटिंग साठी आलाय. 1 धाव धापलकामध्ये आड होईल. श्री समर्थ फोर्टे स्टुडिओ साठी खेळत असताना सोळा धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. सिद्धांत वारंगचं खराब गोलंदाजी प्रत्यक्षीकरण विकेट आली तरी सुद्धा एक्स्ट्रा धावा ज्या आल्यात ते डोकेदुखी ठरतायत. पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. ऋषिकेश खांडेकर यावेळेला मंचावरती आहेत ऍज अ 12th मॅन. आणि भरपूर दिवसानंतर ऋषिकेशला आपण नावं सांगण्यासाठी येताना बघतोय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पंचांनी घोषित केल्यानंतर चेंडू मिलिंद म्हणतोय नाही चुकी झाली. काय हरकत नाहीये. 1 धाव मात्र धापलकामध्ये ऍड होईल. फेअर डिलिव्हरी. सिंगल धाव धापलकामध्ये ऍड होईल. 18 धावा धापलकर. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3. चांगली सुरुवात. विकेट गेल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये लढण्यासाठी धाबा चांगल्या गतीने आल्यात. हो बीट केलाय गतीने. नीलू झालाय बीट. काम झालंय फिट. डॉट. शेवटचा आता अंतिम 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे या 3ऱ्या षटकामधील. वाईड बॉल. या षटकामध्ये वाईड आल्यात तरी किती. 5 वाईड 1 नो. 4 वाईड 1 नो असे 5 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. अखेरकार 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. सिद्धांत वारंगचं 10 ते 11 चेंडूचं षटक येणं सरप्राईज करणारी बाब आहे. 1 धाव
पुन्हा एकदा धावपल करते ऍड होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा श्री समर्थ फोटो स्टुडिओ या संघाच्या. नवीन गोलंदाज मयूर आलाय. मयूरवरती खूप मोठी जबाबदारी आहे. या धावपलकाला रोखण्याची, कारण आकाश साळुंके सारखा फलंदाज समोर आहे, नीलू सारखा फलंदाज समोर आहे. दोघांनाही चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे मयूर कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पहिला चेंडू ऑन साईडला वेट केलं होतं आणि त्यानंतर मात्र भेदण्याचा प्रयत्न ऑन साईडला फसलाय. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळाचं शानदार आणि बहारदार आयोजन आपण पाहतात. फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 3. सुरुवात झाली होती एका छोट्या रूपाने आणि त्यानंतर मात्र बघता बघता या छोट्या सुरुवातीचं मोठ्या इव्हेंट मध्ये रूपांतर होतंय. नवनवीन उपक्रम यानंतर सुद्धा राबवले जातील. समस्त फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं 23 धावांवरती धावपल घेऊन थांबले. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही एका दाब्यासाठी चेंडू निघून जाईल. सिंगल येते. बारोंडा 11 विपक्षामध्ये बारोंडा माऊली. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बारोंडा 11 विपक्ष बारोंडा माऊली. ओहो, बॅटची एज घेऊन राजेशला बीट करत असताना चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. आर्चिसने चांगली फिल्डिंग तिथे सादर केली, परंतु तिथे एकदा धावून सुद्धा प्रोडक्ट केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 26 वरती धावपलक पोहोचले. नीलू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का? रोहितने त्याला दिशा दिली एका धावेसाठी. सिंगल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावरती, 27 धावा धावपलकावरती, 28 टार्गेट ठेवलं गेलंय. समर्थ फोटो स्टुडिओ या संघाच्या माध्यमातून हेमंत तिलने संघासमोर. बारोंडा माऊलीचा कर्णधार आलाय का? आलाय. बारोंडा 11चा आलाय का? थँक्यू. आदरणीय युवा अध्यक्ष फुलपाडा विभागाचे तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. टेल इज द कॉल. टेल इट इज. थँक्यू सो मच. तेजस्वी आपण स्थानापन्न व्हायचंय. बारोंडा 11 टॉस जिंकला. काय निर्णय असेल? ओके, क्या फैसला रहेगा? फील्डिंग. कैसा लग रहा है ये फुलपाड़ा प्रीमियर लीग देख करके और खेलने का मौका मिला है? बहुत अच्छा लग रहा है. सामने वाली टीम के अगेंस्ट क्या प्लानिंग रहेगी, क्योंकि ऑक्शन के बाद बहुत सारी बात हुई रहेगी अपनी टीम के साथ, तो किस तरह से खेलना चाहोगे? ढेर सारे शुभकामना आपको भी. रवी, टॉस जिंकला सत्र काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती पहिला. आता बॅटिंग करायची आहे का? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30च्या वरती प्लस करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये तुझा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, मग तर डेकोरेशनच्या माध्यमातून असो. तर ही स्पर्धा कशी वाटली आणि सर्वांच्या मेहनतीबद्दल काय सांगशील? स्पर्धा ही दरवर्षीप्रमाणे नेहमीच चांगली होते. यंदाच्या वर्षी ही जास्तच चांगली आहे. दरवर्षीप्रमाणे अजून पुढे चांगलं कर. खूप साऱ्या शुभेच्छा रवी तुम्हाला या मॅच साठी. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकला बारोंडा 11 ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच साठी. बी ग्रुप मधील पहिली मॅच. चला सामन्याला सुरुवात. ऋतिक पागी बाबू गोलंदाजी मार्क वरती येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
एका बाजूला सिद्धांत वारंग, दुसऱ्या बाजूला विजय सावंत. बिग बॅटल पाहायला मिळणार आहे. 11 धावा चेंडूंचं षटक हाताळल्यानंतर काय सिद्धांत वारंग बॅटने त्या धावा बसवलेल का हे पाहणं रोचक ठरणार आहे. हेमंत इलेव्हनसाठी पहिला चेंडू वाईट स्वरूपाने आला. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकाचा श्री गणेशा आणि त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट सुद्धा होतीये. फुलपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं सुद्धा नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडूला स्टेअर्ड. 1 धाव. जे प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आदरणीय युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग तेजस्वी कांबळी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच सामनावीरासाठी ज्यांचे योगदान लाभले ते माननीय धवल विलास चोरगे. उत्कृष्ट फलंदाज पृथ्वी प्रितेश कोबनाक यांच्या माध्यमातून ट्रॉफी. सुमित ढेकळे NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट, NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट. उत्कृष्ट गोलंदाज पृथ्वी प्रितेश कोबनाक यांच्या माध्यमातून ट्रॉफी. सुमित ढेकळे NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि सतीश पवार यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज. राजेश शर्मा यांच्याकडून नी कॅप. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी पृथ्वी प्रितेश कोबनाक. यश बने यांच्याकडून स्पोर्ट्स शूज. राजेश शर्मा यांच्याकडून नी कॅप. NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स टी शर्ट. मालिकावीर कैलासवासी आशा तुळशीदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल विराज तुळशीदास पाटील यांच्याकडून ट्रॉफी. निखिल पवार यांच्याकडून सायकल. NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्याकडून स्पोर्ट टी शर्ट, बॅट. राजेश शर्मा यांच्याकडून निक कॅप. तसेच या स्पर्धेसाठी लागणारे बॉल महेंद्र गडशी यांच्या माध्यमातून. पाण्याची व्यवस्था महेशजी अंडर यांच्या माध्यमातून. आणि जो सकाळी काय ब्रेकफास्ट आपण बघितला तो अंकित चव्हाण यांच्या माध्यमातून. आणि जी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली ते आदरणीय किशोर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि मिकी माऊस जे आपण पाहतोय ते अल्पेश कळंबे यांच्या माध्यमातून इथे एंटरटेन म्हणून आणण्यात आलेले आहेत. या सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार. आमच्या समस्त फुलपाडा क्रीडा मंडळ फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून घेऊन जातोय सरळ मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिलं षटक संपन्न झालं 7 धावा धावफलकावरती या सामन्यावरती मात करण्यासाठी काढल्या गेल्यात हेमंत इलेच्या माध्यमातून. आमचे व्हिडिओ एडिटर मिहिर गाग खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. इन्स्टाच्या पेजला त्यांच्या फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि त्याने ते सोशल मीडियावरती खूप मोठी प्रगती साधू अशी त्याला शुभेच्छा आमच्या PPLच्या माध्यमातून. नीलू आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर सिद्धांत वारंग आहे. काय मोठ्या फटक्यासाठी जातील का? नाही. सिंगलचा प्रयत्न केला गेलाय आणि एका धावेसाठी पुढे येत असताना पाहायला मिळतात. आकाश साळुंखे, गणेश, रिषभ चांगले खेळाडू. सागरला सुद्धा आज आपण इन ऍक्शन पाहतोय. आणि योगायोग बघा, सागर आणि ऋषी एकाच टीम मध्ये आहेत, जवळचे मित्र. आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल. PPL आपण पाहतात आणि PPLच्या या दुसऱ्या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल? 3 चेंडू आणि 10 धावा दाखल आहेत. 28चा पाठलाग करायचा आहे. मागच्या मॅच मध्ये 27 करायच्या होत्या, एकदा वाढली आहे म्हणजे पुढच्या मॅच मध्ये कदाचित 28 नंतर 30 पार सुद्धा होऊ शकते. चेंडू अडवलाय का? हो, ऋतिक पागीने शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय आणि एक धाव मात्र ते धावून प्रोडक्ट केली जाते. अशा प्रकारचे चेंडू अडवणं म्हणजे फलंदाजाच्या दिमागावरती दडपण आणण्यासारखं चित्र असतं आणि तो दडपण आणण्याचा प्रयत्न झालाय. नीलू विजयसाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग स्ट्रोक. आडव्या बॅटने बॅटचा फेस क्लोज करत असताना फेकलेला हा चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे.
दबाव भऱ्या स्थितीमध्ये मनाला सुखावणारा दिलासा देणारं हे नृत्य सादर केलं जातं मिकी माऊसच्या माध्यमातून. सच अ ग्रेट वर्क डन बाय अल्पेश कळंबे याच्या माध्यमातून हा मिकी माऊस इथे आणण्यात आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी. षटकाची समाप्ती 16 धावा धावपलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम हेमंत 11 या संघाचं. असो 50 लाखाची माडी अन फिरावं फॉर्च्युनर ऑडी कधी रुसली तर मला लाडानं लावेल तुला. फुलपाडा प्रीमियर लीग विभागातील खेळाडूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न, जसं मगाशी हार्दिक राऊत सरांनी सांगितलं. क्रिकेट नाहीये, या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या मागे भरपूर साऱ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे जसं मगाशी उल्लेख केला होता, नोकरी धंद्याला जाणारे, शाळेमध्ये जाणारे, कोण बाहेर वास्तव्याला गेलेले, ज्यांचा अजूनही कनेक्शन या फुलपाड्याशी आहे, असे सर्व व्यक्ती, सर्व खेळाडू फुलपाडा प्रीमियर लीग खेळण्यासाठी आज या फुलपाडा नगरीमध्ये अवतरलेत आणि आपला खेळ दाखवत असताना सुद्धा दिसत आहेत. 9+1 2 धावा बक्षीस दिलं गेलंय. 12 मध्ये 10 अशी मॅच. समोरच्या दिशेने वेगवान फटका, सिद्धांत पारक पॅटर्न स्ट्रोक, चेंडू सी मारेगा पार. पीपीएल चौकार. जगतो सारा बनवरा पाहिजे गोरा गोरा बनवरा पाहिजे गोरा गोरा. थँक्यू. मयूर 3 चौकाराला 200 रुपये सिद्धांत वारंगसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. 23-23 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 5 धावांची गरज. तिसऱ्या षटकामध्ये मॅच चालू आहे. मोहित वरती आघात करण्याचा प्रयत्न केला गेला. विजय बाद होतोय. सहज सोपा जेल आकाशने टिपलाय. गॉन. पहिला हादरा टीम हेमंत 11ला. नवीन फलंदाज, वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम फुलपाडा, सागर राणे, जॉन्टी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. प्रचंड प्रेम आहे जॉन्टीचं क्रिकेटवरती. दिवस रात्र कधीही म्हणा जॉन्टी तिथे उपस्थित. फुलपाडा प्रीमियर लीग असो किंवा बारोंडा 11ची स्पर्धा असो किंवा जुदानी माऊलीची स्पर्धा असो, जॉन्टीची उपस्थिती आपण पाहत असतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड. मोहित वरती प्रचंड दडपण आहे, तर ते पडपडे जाणून येतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल धाव. एका धाब्याने धावफलक पुढे जाते 25 वरती. अजूनही 3 धाब्यांची गरज आहे. चेंडू 26 झालाय. 26 झाला, माफ करा. 2 धावा अजून गरजेच्या आहेत. चेंडूचा खेळ किती झालाय? 5. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. तीन षटकांचा खेळ संपलाय. 27 स्कोर लेवल. 6 चेंडू एका धावेची गरज. आकाश, ओहो, ये कौन सा शॉट था, देखने लायक था. विकेट. सागर राणे बाद.
थँक्यू डीजे थांबवतोय. जॉन्टीने जो फटका मारला त्यावर एक गोष्ट आठवली. नियम असा आहे, पडद्याच्या वरून डायरेक्टली बाहेर गेला तर गडी बाद आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. आर्चिस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी नाही होणार, बाद. कारण विकीते एकदा सहज रीतीने कंप्लीट केली आहे आर्चिस आणि सिद्धूने. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय हेमंत लेवणे या संघानं.